याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स शिकलो होतो. या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्स तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्यायचा आहे क्लिअरली. त्याचं कारण आहे कारण की तुम्ही जे इंग्रजी बोलता ना त्याची 70% इंग्रजी प्रेझेंट टेन्स मध्येच बोलता. ठीक आहे, तुम्ही इंग्रजी जी काय बोलता 70% प्रेझेंट टेन्स बोलताय, बाकीचे पास्ट टेन्स वापरता आणि फ्युचर मध्ये वापरता. ठीक आहे, मग नेक्स्ट बघू आपण पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, आणि भूतकाळात एखादी गोष्ट घडलेली आहे किंवा भूतकाळात एखादी गोष्ट घडत आहे. एक्झाम्पल्स देखील बात करतो आपण की भूतकाळात एखादी गोष्ट घडलेली आहे. उदाहरणार्थ मी शाळेत गेले होते, पूरी हो गई है बरोबर. फॉर एक्झाम्पल भूतकाळात मी शाळेत जात होते, बरोबर. मग एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्णपणे झालेली आहे किंवा एखादी क्रिया भूतकाळामध्ये होती किंवा एखादी क्रिया भूतकाळामध्ये संपली, आता पण थोडासा लिंक आहे, किंवा एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती आणि त्यानंतर संपली. मग हे भूतकाळ गोष्टी सांगण्यासाठी मी वापरतो पास्ट टेन्स. ठीक आहे, मग पास्ट टेन्स आपल्याला कळलं की पास्ट टेन्स काय असतं. तर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी सांगण्यासाठी सो पास्ट टेन्स. आणि पास्ट टेन्स भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत ना, मी ह्या सांगा 4 प्रकार. कारण की ज्या ऍक्शन्स आहेत हे ऍक्शन्स 4 आहेत. कोणते ऍक्शन्स आहेत? एक ऍक्शन आहे सिंपल, काय सिंपल. दुसरे कंटिन्यूअस ऍक्शन, त्या कंटिन्यू ऍक्शन. फॉर एक्झाम्पल जात आहे, येत आहे, जात होतो, येत होतो, हे कंटिन्यूअस आहे. दुसरे एक सिंपल ऍक्शन, दुसरे कंटिन्यूअस ऍक्शन, दुसरे परफेक्ट ऍक्शन पूर्णपणे झालेले आहे. फॉर एक्झाम्पल मी अभ्यास केला होता, तो अभ्यास केल्यानंतर अभ्यास केला असेल, आय थिंक तुम्ही पण अभ्यास करता म्हणून मग अभ्यास केला असेल. आणि एखादी क्रिया असते जी पूर्णपणे कंटिन्यूअस आणि परफेक्टची मिक्स असते. ठीक आहे, सो आय वॉन्ट टू टेल यू दॅट की देयर आर 4 past tense. There are majorly 4 types of past tense. First is simple past tense. Second is continuous past tense. Third, perfect tense. And fourth was past perfect continuous tense. So let me write over here. There are 4 types of tense, past tense. First was simple past tense, right? Second was past continuous tense. Third, can anyone tell me? Past perfect tense. The last was past. हे दोघांचे मिक्सचर आहे. सांगा दोन कसं असेल? Past सांगा. Exactly. Past perfect continuous tense. ठीक आहे, एक मिनिट टेन्स आपण डिटेल बघूया. बघा सगळं सिंपल पास्ट टेन्स आपको ध्यान देना पड़ेगा. चलो सबसे पहले सिंपल पास्ट टेन्स. आप सिंपल पास्ट टेन्स से हम यूज क्यों करते हैं? फॉर एग्जांपल एखादी गोष्ट पाठीमागून गेली पूर्णपणे डन आहे की सांगण्यासाठी वापरतो पास्ट टेन्स. जसं की उदाहरणार्थ मी शाळेत गेले होते. तुम्ही वाक्य आहे याला मला इंग्लिश पास्ट टेन्स रेग्युलर करतो. मी घेऊन कसं बघायचं, मी कसं जायचं सगळ्यात अगोदर मी आज काही सब्जेक्ट आहे त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स लक्षात ठेवायचं. सिंपल प्रेझेंट असो किंवा सिंपल पास्ट असो, ज्याच्यामध्ये मी स्ट्रक्चर करता वेळेस हेल्पिंग वर्डचा वापर केलेला नाही. आणि काय होतो गेलो होतो टू द स्कूल. टू द स्कूल. सो आय टू द स्कूल. I went to the school. वाक्य सांगतो बघा, तुम्ही इंग्लिश पण बोल बघा. वाक्य बघा, मी इंग्रजी बोलत होतो. वाक्य काय? मी इंग्रजी बोलत होतो. कसं बोलतो? मी इंग्रजी बोलत होतो. आय बोलत स्पीक स्पोक स्पीक इन स्पोकन मग आय स्पोक कोणती लँग्वेज माहिती? इंग्रजी. राईट, इंग्लिश. सो द सेंटेन्स विल बी आय स्पोक इंग्लिश. तुम्हाला सगळ्यात अगोदर मी काय करतो बाळांनो, त्यानंतर जो क्रियापद देतो आणि वाक्य करतो.
मी काय सांगितलं असेल सगळ्यात सिंपल पास्ट टेन्सचं तर अगोदर मी सब्जेक्ट लिहितो नंतर काय सांगितलं आपण इथं काय आहे काढलो वर सांगितलं मी तिसरा नाही दुसरा होतं बिलकुल सांगतो आणि काय करतो मी ऑब्जेक्ट लिहितो बस सिंपल तुम्ही खूप बनवला चांगलं बोलता येतं का सगळ्यात अगोदर वर नंतर काय असेल तर सब्जेक्ट नंतर सेकंड फॉर्म आणि उरलेलं ओके ठीक आहे चालेल आज हे सिंपल आहे मी शाळेत मी इंग्रजी शिकतो. जर मला याचं इंटेरेगेटिव्ह कसं तर बघा इंटेरेगेटिव्ह कसं आपण निगेटिव्ह वाक्य घेऊया ठीक आहे मी काय सांगितलं तर मग मी शाळेत शिकतो असं वाक्य असेल तर मला निगेटिव्ह द्यायचंय मी शाळेत गेलो तर मग या नेगेटिव्ह वाक्य निगेटिव्ह का नेगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे आणि नेगेटिव्ह वाक्य बनवू शकता आय स्कूल मग आय द स्कूल दिल्याऐवजी मी आज सगळी आणि डिटेल्स डिड नॉट मग आणि डिड नॉट लक्षात ठेवायचं नेगेटिव्ह नाही वेन तर जो कोण आहे कोणता आहे कोणता आहे you that I did not go to the school. Actually, I have gone to the school. शाळेत गेलो आहे. हे वाक्य फक्त ठीक आहे. मी इंग्लिश बोलतोय ओके. मग चला I didn't go to the school. Actually, I have gone to the school. And I speak English. मी इंग्रजी बोलतो. यात कसं होईल सांग. याच्याने कसं होईल I did not speak English. I English. इंग्लिश का इंग्रजी कोणतं बरोबर आहे इंग्लिश इंग्लिश का इंग्रजी इंग्लिश व्हेरी गुड मग निगेटिव्ह कळलं ह्याला अगोदर नाही माझ्याशी बघायचं ठीक आहे सध्या तुम्हाला एक सिंपल वाक्य आणि निगेटिव्ह समज कळलेलं आहे आता सिंपल पास्ट तुम्हाला शिकला सिंपल पास्ट म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळात झालेली आहे किंवा एखादी गोष्ट भूतकाळात झालेली आहे किंवा एखादी गोष्ट मी डेली करतोय एखादी सवय मला भूतकाळाची मी करतो ती सांगायची असं तरी वापरतो सिंपल पास्ट टेन्स वापरतो दुसरं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स नाव काय कंटिन्युअस टेन्स remember when you're studying continuous tense there must be before काय बांधलो before असं कधी पास्ट कंटिन्युअस टेन्स तर तुम्हाला वरचा चालू म्हणजे ing लागलेलं असतं कसं करायचं आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मी तेव्हा वापरतो एखादी क्रिया भूतकाळ एखादी क्रिया एक्झाम्पल मी शाळेत जात होतो ओके काय मी शाळेत गेलो होतो पण कोणतंही वाक्य पाच क्रिया उदाहरणार्थ मला म्हणायचं आहे मी जेवण होतो त्या मग मी नाव दिला म्हणजे जेवण पण जेवण मग एखादी क्रिया चालू असते भूतकाळामध्ये कंटिन्युअस आता म्हणजे आपण बघा सांगितलं मी शाळेत जात होतो मी शाळेत जात होतो बाळांनो ही व्यक्ती पूर्ण की क्रिया क्रिया मी वापरतो लक्षात आपली बनत असेल बाळांनो आय सब्जेक्ट लागल शाळेत सब्जेक्ट was लागतं किंवा तेच लागतं डिपेंड ऑन सब्जेक्ट जात फील काय बाळांनो गोईंग कुठं टू द स्कूल इथपर्यंत काय आलं आय स्कूल आणखी एक्झाम्पल सांगतो आपण घेऊया आम्ही जे कसं आम्ही जेवत होतो आम्ही जेवत होतो आम्ही पी आता होतो लागते पण जेवण होऊन प्रक्रिया मग वॉज नाही तर वेअर येणार वेअर काय वेअर आहे का बिकॉज नॉट वेअर वेअर ओके इज डिफरन्स बिटवीन वेअर अँड वेअर सो वेअर यूज करू का कारण की एखादी समजा वेअर वॉज यूज करणार कारण की वी हे प्लुरल ठीक आहे मी जेवण होतो वी काय होईल इटिंग काय होईल सिंपल आणि subject perfectly fine. सबसे पहले subject लेंगे उसके बाद helping वर्ड उससे मैं याद भी then ध्यान से क्या करेंगे
त्यानंतर वरचा V4 लिहिलं बाळांनो किंवा V वर टाईप केलं आणि त्यानंतर बाळांनो काय केलं सांगवला ऑब्जेक्ट. ठीक आहे. पण या नेगेटिव्ह बनवण्यासाठी फॉर्म्युला आणि फॉर्म्युला जरा हार्ड आहे. ठीक आहे. नेगेटिव्ह म्हणजे काय वाक्य होतं मी शाळेत जात होतो. नेगेटिव्ह म्हणजे मी शाळेत जात नव्हतो. मी शाळेत जात नव्हतो का मी शाळेत जात नव्हतो म्हणजे आय डिड नॉट आय आय वॉज नॉट गोइंग टू स्कूल. वॉज ठीक आहे. सो वन बघा मी शाळेत जात होतो तर नेगेटिव्ह म्हणजे मी शाळेत जात नव्हतो जातो. पण नको म्हणजे कसं करणार मी आय आय वॉज नॉट गोइंग टू स्कूल. हा उन्हाळ्याच्या शाळेत मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी शाळेत जात नव्हतो कारण की कचरा उचल करायला लागला. ठीक है चलो. एक और चीज बताना चाह रहा हूँ कि देखो यहाँ पे डिड नॉट लगा यहाँ पे लगा इसके अलावा इसका कॉन्ट्रास्ट नहीं कर सकते. डिड नॉट का कॉन्ट्रास्ट होता है बच्चों डिड एंड वाज कॉन्ट्रास्ट होता है वाज वाज क्या होता है बस दिखाई मुझे इसका नेगेटिव बनाना है बी नेगेटिव नेगेटिव क्या होगा बी नेगेटिव बनाना एग्जैक्टली वी वेर नॉट ईटिंग वी वेर नॉट ईटिंग. बस आपको क्या यहाँ पे नॉट लगा देना है नेगेटिव वाक्य बन जाएगा नेगेटिव सेंटेंस विल बी फॉर्म. ओके तो सिंपल पास्ट टेंस सिंपल पास्ट टेंस यानी एखादी चीज एखादी गोष्ट भूतकाळी घडली म्हणजे काय क्रिया होती आणि नेक्स्ट कम टू परफेक्ट टेन्स एखादी क्रिया भूतकाळामध्ये परफेक्टली डन झाली आहे. एखादी क्रिया भूतकाळामध्ये परफेक्टली डन झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी केला होता मी अभ्यास केला होता केला तर मला भूतकाळ परफेक्ट मध्ये समजून मी अभ्यास केला होता. मी आय आय नंतर लक्षात ठेवायचं पास्ट परफेक्ट मध्ये दॅट हॅड करेक्ट हॅड त्यानंतर हॅड मग आय स्टडी आय हॅड स्टडी मी गेलो आय हॅड आय शी असू दे वी असू दे हॅड तिथं आय शी असू दे डिड लागतं. मग पास्ट टेन्स मध्ये डिड लागतं म्हणजे चेक होतं तिथं फक्त कंटिन्यू लागतं आणि परफेक्ट मध्ये सगळ्या परफेक्ट कोणतं नाव घेऊन करायचं हॅड. आय असेल करता यू असेल ही असेल शी असेल इट असेल दे असेल बी असेल. ओके करायचं ना हॅड. मग आय हॅड गॉन नेगेटिव्ह काय वाक्य बोल आय hadn't studied or I hadn't gone. Negative way I hadn't or had not studied. ठीक है ओके. त्यानंतर आम्ही पास्ट टेन्स त्यानंतर कंटिन्यूअस टेन्स हे समजून मी लेट मी हेल्प करेन बघा पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे आणि ते पूर्ण म्हणजे सगळ्यात सब्जेक्ट आय हॅड एखादी गोष्ट आय बीन गोइंग मी वाक्य आहे मी जात म्हणजे असं विभागांनो नेगेटिव्ह होईल याचं आय हॅडंट बीन गोइंग. ओके सो पूर्ण लेक्चरला समराइज करायचं झालं तर पूर्ण लेक्चरला समराइज करतो बघा लक्ष द्या. सगळ्यात अगोदर आपण सिंपल पास्ट टेन्स शिकलो. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय लिहिलं तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण अगोदर सब्जेक्ट घेतो नंतर वर्बचा सेकंड फॉर्म घेतो आणि फॉर्म घेतो. उदाहरणार्थ सिंपल पास्ट टेन्स मध्ये उदाहरण असतं आय स्पोक आय वेंट टू द स्कूल. सिंपल पास्ट टेन्स एक्झाम्पल आहे त्यानंतर सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्झाम्पल एखादी क्रिया भूतकाळामध्ये ऑटोबुक असेल ऑटोबुक होती त्यावेळेस ही क्रिया सांगतो बघा. पास्ट टेन्स एक्झाम्पल पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आय वॉज स्टडी आय वॉज गोइंग माझ्यामध्ये सब्जेक्ट प्लस वॉज वे प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म आणि उरलेलं ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे बघा पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स सांगायचं सांगलो तुम्हाला तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये मी काय करतो अगोदर सब्जेक्ट नंतर हॅड लिहितो नंतर यू असो ही असो शी असो ती असो ते असो हॅड अगोदर सब्जेक्ट नंतर हॅड आणि वर्बचा फॉर्म. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की आय हॅड स्पोकन आय हॅड स्पोकन इंग्लिश आणि त्यानंतर लास्ट आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड
प्लस बीन हॅड बीन प्लस वर्बचा मोड फॉर आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे पास्ट टेन्स आहे. पास्ट निगेटिव्ह होण्याची सांगितलं आहे तुम्हाला. राईट ऑप्शन इंटेलिजेंटचा ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू.